नमस्कार, विदर्भ परिक्रमा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत अकोला पूर्व या मतदारसंघामध्ये. या अकोला पूर्व मतदारसंघातील बांबोळा या गावामध्ये आलो. या गावातील नागरिकांच्या कोणत्या समस्या आणि कोणाची चर्चा हे पाहण्यासाठी आपण या गावातील नागरिकांसोबत चर्चा करूया. मतदार चर्चा मशाल त्याच्यावर गोपाल लातकर आहेत. मग नाही काय त्यांचे बहुजन काय म्हणतात, त्यांच्याकडून कोणत्या अपेक्षा? सगळ्याच समस्या आहेत त्याच्या. ते आजपर्यंत शिवसेना, काँग्रेस, BJP याने आमचे कामं नाहीत केले गोरगरिबाचे. समस्या हेच आहेत की कापसाला भाव, सोयाबीनला भाव नाही. तर आम्ही मशाल जे उमेदवार आहेत गोपाल दातकर, त्याच्यापासून समस्या आम्हाला जर आहे, उमेद आहे की बा त्याने कापसाला भाव द्यावा 10,000 रुपये, सोयाबीनला 7,000. गोपाल दातकरला आमदार करता का? हो. सुनील घुगे हेच बाकी आम्हाला आता मशाल निवडून आणायचे आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पाहायचा आहे. आणि दुसरी गोष्ट जे त्यांनी जे प्रचारात बोलून झाले ते त्यांनी करून दाखवा, हीच अपेक्षा आमची. कोणत्या उमेदवार चर्चा इकडे? कोणत्या उमेदवार मशाल त्याच्यावर गोपाल लातकर आहेत. मग नाही मतदारसंघामध्ये कोणाची चर्चा आहे? आमच्या मतदारसंघामध्ये रणधीर सावरकर यांची चर्चा आहे. कशा स्वरूपात? त्यांनी आमच्या गावासाठी बऱ्याच प्रमाणात जास्त काम केले. कोणत्या मुद्द्यावर तुम्ही रणजित सावरकर यांना आमदार पाहता? कारण आमच्या गावामधला जो रोनखेड मार्गावरचा पूल होता, तो पूल म्हणजे त्या पुलापासून म्हणजे खराब होता तो. तर 1 नंबर काम करून दिलं आणि पुलांचं 20 लाखाचं काम करून दिलं. काय म्हणता? चर्चा सुरू आहे. चर्चा तर काही असं सध्या मुद्द्यावर चर्चा चालू नाही. मेरा बटंगी तो कटंगी असेच मुद्दे चालू आहेत. बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्याला भाव, हे याच्यावर निवडणूक व्हायला पाहिजे, पण हे सध्या होत नाही. शेतकऱ्याचा भाव सोयाबीन 3,000 चाललं, कापसाला कमी भाव आहे, बेरोजगारी वाढत आहे. या मुद्द्यावर हे व्हायला पाहिजे. मग या कोण करू शकतो समजा आम्ही? तर मला तर वाटते यावेळेस महाविकास आघाडीची हवा आहे. महाविकास आघाडीकडून आमच्या मतदारसंघात सध्या गोपाल दातकर उभे आहेत. त्यांची सध्या चर्चा सुरू आहे. काय म्हणता? काही नाही बा, आम्हाला उद्धव साहेब पाहिजेत मुख्यमंत्री. उद्धव साहेब असतील तर सगळ्या शेतकऱ्याला कर्जमाफी होईल, कापसाले भाव भेटेल, सोयाबीनले भाव भेटेल, सगळे जे आहेत ते सगळं होऊन जाईल उद्धव साहेब. मग यावेळेस मग आता गोपाल दातकर आहेत. हो देऊ द्यायला देऊ. कोण करू ना आमदार? कोण होईल आमदार? आता दोघांची हवा चालू आहे. रणधीर सावरकर आणि गोपाल दातकरची फाईट होईल. मग कोणी निवडून? दातकर येऊ शकतात. काय सांगा? नमस्कार, मी रवींद्र कोयकट, अकोला पूर्व मतदारसंघ. आमच्या इकडे सध्या तर गोपाल दातकरची हवा चालू आहे. कशा स्वरूपाची सुरू आहे? कशा म्हणजे पद्धतीची चर्चा सुरू आहे की बा कामाच्या बाबतीत आणि की बा नाही, ते कसं आहे, शेतकऱ्याचं कर्ज माफ करू शकतात, कापसाला भाव देऊ शकतात, शेतकऱ्याचं इकडून बराच म्हणजे कशासाठी आवाज उठू शकतात, आणि पुरवठ्याच्या समस्या सोडू शकतात. काय सांगा आणखी आपल्या मतदारसंघामध्ये कोणत्याही मुद्द्याची झाली पाहिजे राहिली आहेत? नाही, आमचं तर शेतकऱ्याचं एवढंच म्हणणं आहे की आमच्या शेतकऱ्याच्या पिकाला भाव आहे. चाललो बा. काय म्हणता आता? मग निवडणूक सुरू आहे आता. मग दिसूनच राहिली. मग या कशी चर्चा सुरू आहे? मतदारसंघ कशी चर्चा सुरू आहे तुमच्या? काय आहे आमच्या तिथं काय अजून नक्की नाही बा. वा नाही सांगून राहिले बा काही उमेदवार आहेत, नाव उमेदवार आहेत. आता आम्ही हिंडतच नाही कुठून, काय सांगा ना. मग कोण पाहिजे तुम्हाला आमदार? आता जो येईल तो. कोण पाहिजे सांगा त्यातली? कोण पाहिजे? जो आला तो चांगलाच आहे बाबा. माझे आमदार होते रणजित भाऊ सावरकर. काय सांगाल त्यांच्याबद्दल? काय सांगाल त्यांच्याबद्दल? त्याच्याबद्दल काय चांगला आहे. मग डबल पुन्हा किंवा उमेदवार असले तर काय हरकत आहे. आता ते सावकार भाऊनच काय खराब केलं, चांगलं आता त्याच्यात आम्ही काय सगळं आता आम्हाला तर पाहिजे बसावर करतो. आता लोक कपडाले आता हे काय सगळं खाव. आता या जगाची इच्छा असते.
तुमची इच्छा काय मग? बाई इच्छा आहे आता हे आपले भाऊ आले 5 सावरकर. काय म्हणता? पहिले म्हणलं कापसाले भाव घेऊ मागा काही कांदिरात हेच करता काय? हे लाईट बंद योजना खाली म्हणतात आणि आपले जे महाविकास आघाडी आहे हा. ते महालक्ष्मीला 3000 रुपये देतो म्हणतात. हा मग देते पण आमच्या कापसाले भाव नाही ना. मग कांदिरात 3000 घेतले की पोट भरलं का जमीनला किती पैसे लागले मग कोण पाहिजे मग आता? आम्हाला ते मोदी किती आता पाहिजेच नाही. कोण पाहिजे आता आमदार? जे भाव देईल ते घेऊ आपण त्याला मतदान देऊ. कोण पाहिजे मग? मतदारसंघ कोणत्या चर्चा सुरू आहे म्हटलं? मतदार उद्धवराव ठाकरे हा. तो निवडून द्यायचा आम्हाला. त्यावर आता आपले रणदीप भाऊ सावरकर आहे भाजपचे कोण? ते कमळ आहे का? तेच पाहिजे आपल्याला. काय सांगाल? मोदी साहेब. मग आमदार कोण पाहिजे तुम्हाला? कोणी मोदीचाच माणूस आहे. आमदार सगळं द्यायचं आपल्याला मोदीचे. बस दुसरं काही त्याच्यातला काय मोठा व्हिडिओ एक प्रश्न विचारायला. कोणाची चर्चा सुरू आहे? चर्चा करून सुरू कोणाची सुरू आहे म्हटलं? चर्चा आता दोन्ही पक्षाची आहे. कोणत्या पक्षाची? भाजप आणि शिवसेना उद्धव ठाकरे. मग कोण होईल आमदार? आमदार आता याच्यात तर सध्या सांगता नाही. 2-4 दिवसांनी पाहू का काय करायचं ते. पहिले नाही ठरून घ्यायला की ना काही ना काही. आता ठरवून 2-4 दिवसानं. कोणाचं काम चांगलं आहे? आता काम तर सध्या भाजपचं चांगलं आहे बा. हा मग काही नाही पण महागाईला आळा पाहिजे. काय भाव आहे? GST वाढली, खताचे भाव वाढले, पराठे वाया, कोरडू भाग आहे, पाण्याची व्यवस्था नाही, काही नाही. त्या हिशोबाने आम्ही आता वोटिंग करू. हा ना. मग यावेळेस कोणाला आमदार म्हणून पाहता? आमदार आता आमचे सध्या तर भाजपचेच आहेत. डबल मग रणजित भाऊ सावरकरला करतो काय आमदार? होऊन जातील. तुमचं मग काय सांगा? कशाबद्दल? चर्चा कशी सुरू आहे तुमच्या मतदारसंघात? महाविकास आघाडी. कारण की सध्याच्या सरकारमध्ये प्रचंडपणानं बेरोजगारी आहे. कापसाला भाव नाही, कुठल्या ज्याला भाव नाही. आता बेसुमार अड्या पडलेल्या आहेत कापसावर. त्याचा काही कोणी कृषी अधिकारी कोणी येत नाही, कोणी मदत करत नाही. खूप प्रचंड नाराजी आहे. जे सध्याचं सरकार त्याच्या विरोधात प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे महाविकास आघाडी हाच पर्याय आहे. यावर आता आमदार म्हणून दातकर, गोपालभाऊ दातकर फिक्स. कोणते मुद्दे राहतात की बा ते अपेक्षित राहतात की बा ते आमदार झाले तर कोणते मुद्दे राहतात? शक्यतो कापसाला भाव, कापसाला भाव मिळाला पाहिजे वगैरे असं. कांदा काका काही नाही म्हणजे काय म्हणता चर्चा? आता आम्ही BJPचे चालू आहे चर्चा. हवा त्या माणसाचे कामं जोरदार आहेत. 10 वर्षात त्यांनी विकास खूप केला गावात. प्रत्येक गावात असं काही सोडलं नाही आहे. प्रत्येक गावामध्ये त्याचं काम आहे. असं प्रत्येक गावामध्ये जवळपास 1 करोडच्या पर्यंत काम आहे. खुश आहो आम्ही. आणि ॲक्टिव्ह माणूस आहे. सर्वदूर त्यांचं प्रत्येक गावात बळक सर्व दूर आहे. आणि कोणचंही काम अर्ध्या रात्री जरी फोन केला त्यांना कोणचंही त्याचं पक्षात असो विरोधी असो कोणची जातीपातीचा त्यांच्या मनात काही हे नाही आहे. कोणी जातीचा व्यक्ती असो त्यांनी जर कोणी दवाखान्याच्या विषयी काही फोन केला तर बिलकुल अर्ध्या रात्री फोन ॲक्टिव्ह करून दवाखान्याची सोय लावून घेतात. यावेळेस आमदार म्हणून आमची तर सर्वदूर आमच्या वामर्ड्यामधून तर रणधीर सावरकर फर्स्टमध्ये. रणधीर सावरकरची हवा आहे. कारण की रणधीर सावरकरनं खूप कामं केले आमच्याकडं आणि तेच येतील निवडून. आज बोलता का? आणि सांग ना हे कोण येतं निवडून? कोणी यावेळेस? रणजित भाऊ सावरकर. कोणत्या मुद्द्यावर? हा कोणता मुद्दा आहे बाकी रणजित भाऊ सावरकर हे निवडून करतात ते कामं काही कामं करतात. काय वाटतं तुम्ही दोघींचे? हो इलेक्शन बद्दल मग आता आमच्या इकडे सावरकर साहेबाचं कामच दिसते ना. तुम्हाला गावात एकही रोड असा म्हणजे राहिलेला नाही ना सावरकर साहेबाच्या काळात. 10 वर्षात जे मागितलं आम्ही सावरकर साहेबाला ते आम्हाला कधीच त्यानं नाहीच म्हटलं नाही. म्हणजे जेवढी अपेक्षा नव्हती आमची की आमच्या लहान गावाच्या हिशोबानं आम्हाला सावरकर साहेब कामं देतील आमदार साहेब, तर तेवढे
कामं आमच्या गावात झालेले आहेत. ज्या वेळेस आम्ही मागणी केली ते काम मागं ठेवलंच नाही. ते आमदार होते, आता पुन्हा त्यांना आमदार करता मग आमदार सावरकर साहेबाशिवाय पर्यायच नाही काही. काय सांगा? सावरकर साहेब कोणत्या मुद्द्यावर तुम्ही प्रभावित आहात सावरकर साहेब? त्याने कामच नाही, कोणतं सबन कामं केलं ना आमच्या गावात. मंदिर काम केलं, रोडचे केले, कोणतं कामच नाही ठेवलं. मग आम्हाला तेच पाहिजे. शेतकऱ्यासाठी खूप आवाज उठवला. तुम्ही आम्हाला कसं पाहिजे माहिती काय, शेतकऱ्याला भाव भेटला पाहिजे. आज सोयाबीन पडेल लोकांच्या घरात, त्याला 2700 रुपये भाव आहे. तुम्ही देऊ शकता काय? तुम्ही काहीच करू शकत नाही. आमचं त्याच्या विचार बोलत आम्हाला फक्त की शेतकऱ्याला भाव भेटला पाहिजे. ते लाडकी बहीण आम्हाला काही घेणं देणं नाही. कोणतं सरकार पाहिजे? हा, कोणतं आमदार? आम्हाला कोणते चालते ना, आम्ही तर म्हणतो फक्त आम्हाला पाहिजे फक्त. हो ना, मग आमदार कोण पाहिजे तुम्हाला? हा, आमदार कोण पाहिजे? आम्ही तर नाटकं धरला. मग कोण धरला माहिती आहे काय? याच कारणानं गरीबाचं काहीच नाही भलं उठलं.